काकांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांनी पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केलेली होती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा पराभव करून सत्तेत बसण्याचं अजित पवारांचं स्वप्न पूर्णपणे धुळीस मिळाल्याचं चित्र कालच्या निकालावरून स्पष्ट झालंय। पुणे महापालिकेत भाजपला 119 जागा मिळाल्यात, तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 84 जागा मिळवत एकहाती वर्चस्व गाजवलंय। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीवर भाजपा भारी पडल्याचं चित्र आहे। तर पुणे महापालिकेतील विजयानंतर भाजपकडून विजयी जल्लोष करण्यात आलाय। मुरलीधर मोहोळ यांनी गुलालाची उधळण करत थेट अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। याच वेळी जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवार आणि राष्ट्रवादीला डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आली आहे। विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार केला। आम्ही पुण्याच्या प्रगतीचा विचार करून मुद्दा मांडून तो प्रचार केला। त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा एकदा विकासाला प्रगतीला मत दिले आणि नकारात्मक राजकारण करणाऱ्यांना घरी पाठवले। ह्याच निवडणुकीचा मला असं वाटतं निकालाचा हाच अर्थ होतो। कोणी केले नकारात्मक राजकारण पुण्यात? तुम्ही पाहिलं या सगळ्या निवडणुकीच्या काळात अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं, नाव घेऊन टीका करणं आणि त्यांच्या बघा राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे हँडल्स, पालकमंत्र्यांचे सोशल मीडिया हँडल्स, त्यांची टीम कुठल्या खालच्या स्तरावरती गेले होते, काही करत होते। तर पुण्यातल्या या विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। कुणी बी या, किती बी या, कसंही या, अजित पवारांचं नाव न घेता टोला मारणारी ही पोस्ट मोहोळ यांनी केली आहे। पुणे कोणासोबत? मोदीजींसोबत। पुणे कोणासोबत? भाजपासोबत। पुणे कोणासोबत? देवेंद्रजींसोबत। कुणी बी या, किती पण या, कसेही या, एकच आवाज भारतीय जनता पक्षाचा। पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये कुणाल टिळक, स्वरदा बापट आणि स्वप्नाली पंडित या उमेदवारांचा विजय झालाय। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांचा पराभव करत या उमेदवारांनी विजयी जल्लोष केलाय। पुढची महत्त्वाची अपडेट, असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमचा मोठा करिश्मा महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाला। राज्यात अनेक महापालिकांमध्ये